नमस्कार मित्रांनो, मी रघुनाथ गायकवाड. मित्रांनो, मी तुमच्यासमोर येण्याचं प्रयोजन असं की नुकतंच मुंबई येथील लोकल प्रवासामध्ये एका माथेपुरी पुरुषानं एका निष्पाप तरुण मुलाचा क्षुल्लक कारणावरून एक जीव घेतला. त्या विषयाच्या अनुषंगानं मी तुमच्याशी थोडं काही गोष्टी शेअर करतो. वास्तविक पाहता कारण अतिशय क्षुल्लक होतं, अतिशय मायनर असं रिझन होतं त्याला. लोकलच्या प्रवासामध्ये लोक इतके सेन्सिटिव्ह का झालेले आहेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. एरवी आपण सारेजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण अतिशय संवेदनक्षम झालेलो आहोत. पण ही संवेदनक्षमता त्या मुलाला वाचवण्यासंदर्भात का झाली नाही, हा मला एक सतवणारा प्रश्न वाटतो. केवळ दरवाजात उभं राहिलेल्या एका मुलाला ते कोणीतरी म्हणालं की बाबा पावसाचं पाणी येते, दार बंद कर. नसेल केलं कोणी. याचा अर्थ तुम्हाला ह्या कारणामुळं दुसऱ्याचा जीव घेण्याचा अधिकार पोचतो. दुःख याचं वाढतं मित्रांनो, त्या लोकलमध्ये अनेक प्रवासी होते. तिथं उपस्थित असलेल्या एकाही प्रवाशानं त्या माणसाला अडवण्याचा किंवा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. 3-4 माणसं जर एकत्र आले असते आणि त्या माणसाला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर ही दुःखद घटना कदाचित टळली असते. काय झालं असतं? जे पकडायला आलेले काय 4-5 जमलेली माणसं होती, थोडं किरकोळ जखमी झाले असते. पण एका निष्पाप मुलाचा जीव वाचला असता. ही गोष्ट मला अतिशय नवल करण्यासारखी वाटते. मित्रांनो, ही बाब वरपांगी जरी एक क्षुल्लक वाटत असली तरी त्याला अनेक कांगोरे आहेत. त्या डब्यामध्ये अनेक लोक होते, पण त्या व्यक्तीला का राग आला? कारण ती व्यक्ती सामान्य व्यक्ती नव्हती, ती मूळतः क्रिमिनल व्यक्ती होती, क्रिमिनल होती. कारण जी व्यक्ती सोबत हाताने घेऊन फिरते ते निश्चितच क्रिमिनल नसणार. आणि क्राईम करणाऱ्या माणसाची सायकोलॉजी ही वेगळी असते. सर्वसामान्य माणूस विचार करण्याची दिशा आणि हे क्रिमिनल व्यक्ती, क्रिमिनल लोक विचार करण्याची दिशा यामध्ये मूलतः फरक असतो. ज्याप्रमाणे एखादा छायाचित्रकार ज्या ठिकाणी आपला कॅमेरा घेऊन जातो, निसर्गातले एक रम्य स्थळ बघून त्याला ते दृश्य, मोहक दृश्य कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा मोह होतो. एखादा प्रतिभावंत कवी असेल, निसर्ग सौंदर्य बघून त्याला एक काव्यप्रतिभा, काव्यपंक्ती सुचतात. एखादा चित्रकार असेल तर अवतीभोवती असणाऱ्या निसर्ग सौंदर्याचं त्याला चित्र रेखाटन करावंसं वाटतं. त्यातलीच ही बाब आहे. कारण त्याच्याकडे जे आयुध होतं, ते हत्यार होतं, तो क्रिमिनल माणूस होता. क्रिमिनल माणूस होता याचं आपल्याला समर्थन करायचं आहे की खुलेआम सर्वसामान्य माणसामध्ये असे क्रिमिनल लोक हत्यार घेऊन फिरतात? मग हा प्रश्न सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर होतो. मुंबईमधले पोलीस अतिशय कर्तव्यदक्ष असे पोलीस आहेत. सिव्हिल लाईफमध्ये फिरताना क्रिमिनल लोक फिरतात, त्याची ॲक्टिव्हिटीज काय आहेत यांच्यावर त्यांचं बारीक असं लक्ष असतं, नाही असं नाही. रेल्वे पोलीस, रेल्वे जवान ज्याच्याकडं सर्वसामान्य नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली असते, ते लोक काय करत होते? आता मला असं नाही म्हणायचं की ह्या लोकांनी सर्वांच्या बॅगाचे करत फिरायचं, पण सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकार म्हणून, सरकार जे जे त्यांच्याकडं अधिकार दिलेत अशा लोकांकडं आहेच. पण ह्या लोकांनी काय करत होतं? मित्रांनो, पोलीस तपासात निष्पन्न होईल, कदाचित मला त्या इसमाला पकडण्यात आलेलं आहे, ते कायदेशीर प्रक्रिया सुरू होईल. पण एक निष्पाप मुलगा हाकनाक आपल्या जीवानिशी मुकला, त्या मुलांच्या आईवडिलावर किती मोठं संकट आहे, किती मोठं दुःख आहे. त्या आईबापांचं काळीज किती भयानक पद्धतीने फाटलं असेल.
आपण सारेजण आपण त्या दुःखात सामील आहोत, प्रश्न नाही. पण एक आम जीवनामध्ये फिरत असताना आपले एक नागरिक म्हणून काय आपली कर्तव्य असतात, त्याचाही नागरिकांना आता विचार करण्याची वेळ आली. प्रत्येकानं अशी भूमिका घेऊन चालत नाही की मला काय करायचं आहे त्यामध्ये, किंवा मी जर हस्तक्षेप केला तर उद्या मला माझ्या पाठीमागं चौकशीचा ससेमिरा लागेल, ही भीती आहे. पण ती भीती टकलावतोय. तुम्ही एक धाडसानं पुढं आला तर कायदा किंवा पोलीस मला निश्चित मदत करतात, नाही असं नाही. पण लोक जितके अलिप्तवादी झालेले आहेत याचं वाईट वाटतं मित्रांनो. मी 2 उदाहरणं तुमच्यासमोर जातो आणि माझं एक हे बोलणं आटोपते घेतो. युतीच्या काळामध्ये ज्यावेळेला सेना भाजपाचं राज्य होतं त्यावेळी माननीय गोपीनाथ मुंडे साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. मला वाचण्यात आलेली बातमी अजूनही चांगल्या पद्धतीने ती बातमी पण मला आठवते. एक युवक गोपीनाथ मुंडे साहेबांच्या दालनापर्यंत एक हत्यार घेऊन गेलेला होता आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या टेबलवरती हत्यार ठेवला. सगळी धावपळ सुरू झाली आणि तो इसम चक्कच गोपीनाथ मुंडे साहेबांना म्हणाला की साहेब, मला हे दाखवून द्यायचं होते की तुम्ही संरक्षण यंत्रणा किती ठिसूळ आहे. इथले जे पोलीस आहेत किंवा सिक्युरिटी आहेत त्यांचं किती बेफिकीर अशी वृत्ती आहे हे मला दाखवून द्यायचं होतं. मला एकानेही मला या ठिकाणी येताना अडवलेलं नाही. तुम्ही गृहमंत्री आहात, हे मला दाखवून द्यायचं होतं द्यायचं होतं की तुमची संरक्षण यंत्रणा किती तकलावतो आहे. पुढं काय झालं हा तो भाग आला हिरा. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती घडत असताना आपण शक्यतो थोडं जर इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला तर बऱ्याचशा घडणाऱ्या चुकीच्या घटना त्याला आवर घालता येणं शक्य आहे. आणखी दुसरं एक उदाहरण देतो मित्रांनो तुम्हाला मी, की दिल्लीमध्ये काही वर्षापूर्वी असा तिथल्या तरुण मुलाने एक उपक्रम चालू केलेला होता. तो उपक्रम असा होता, काही मोजकी तरुण मुलं वस्ती वस्तीतून फिरत असताना ज्या घरातून रडण्याचा आवाज येतो किंवा नवरा बायकोच्या भांडण्याचा आवाज येतो तिथे मुलं जायचे आणि दाराची बेल वाजवायचे. याची पाठीमागची सायकोलॉजी अशी होती की ज्यावेळेला गुन्हा घडतो किंवा गुन्हा घडण्याची शक्यता वाढते तर तिथं इतर लोकांनी इंटरफेअर केलं तर तिथं तो गुन्हा करणारे माणसं थोडं विचलित होतात, ते थांबतात. असा त्या आंदोलनाच्या पाठीमागचा अर्थ होता. आणि मुलं ज्या घरातून रडण्याचा आवाज येतो किंवा भांडण्याचा आवाज येतो तिथं जायची, नवरा बायकोची भांडणं बेल वाजवल्यामुळं डिस्टर्ब व्हायची आणि थांबायची. आणि हा एक रागाचा एक मिनिटाचा कालावधी असतो, क्षणभर. आणि तिथून ते विचलित झाले तर पुन्हा त्या घटना घडू शकत नाही किंवा ते घटना करण्यासाठी किंवा ते कृत्य घडण्यासाठी माणसं धजावत नाही. ते सायकोलॉजी होते. अर्थात हा क्रिमिनल सायकोलॉजी भाग वेगळा आहे. आपण अनेक लोक त्यावर वर्कआउट करतात, अनेक मानसशास्त्रज्ञ त्यावर वर्कआउट करतात, अनेक पोलीस खात्यातील एक जाणकार संवेदनशील असे पोलीस अधिकारी पण यावर काम करत आहेत. काही सोशल मीडियाचे लोक पण यावर काम करत आहेत. पण मला शेवटी एक सुचवायचं होतं की सर्वसामान्य माणसं देखील अवतीभोवती घडणाऱ्या घटनेकडं जरा सजगपणे पाहावं. आणि माझा त्याचा काही संबंध नाही असं म्हणून चालणार नाही. आपणही त्या क्लिप पाहिला असाल त्या मुलाला लोकलमध्ये मारलेल्या, तर बिचारा तो मृतावस्थेत पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी माणूस आहे जणू काही काय घडलं नाही असं तो म्हणत आपल्या मोबाईलमध्ये तो वेगळा आहे. दुःखद घटना आहे, शोकांतिक आहे. असो तर मित्रांनो, आपण शक्यतो आपण सजग राहूया. अवतीभोवती घडणाऱ्या घटनाकडे माझं पण काहीतरी जे कर्तव्य आहे ह्या भावनेनं बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी सोपस्कर सुलभ होतील आणि बऱ्याच वाईट घडणाऱ्या त्याला पायबंद मांडण्यास. कारण प्रत्येक गोष्ट पोलिसावर किंवा पोलीस खात्यावर किंवा शासनावर सोपून किंवा त्यालाच प्रत्येक वेळेला आरोपीच्या करड्यात उभा करणं हे तितकंच काय संयुक्त वाटत नाही. आपण एक नागरिक म्हणून एक आपली पण काही कर्तव्य असतात, यावर्षी आपण विचार कराल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. अर्थात हे माझं स्वतःचं मत आहे, कदाचित आपलं मत वेगळं होऊ शकतं आहे. आपण माझ्या मताशी सहभाग व्हावेत असं माझा अट्टहास पण नाही, माझं मत व्यक्त केलं तुम्हाला. धन्यवाद.